अशा अतिशय अभ्यासू वेल लर्नेड पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहे. स्वागत करूयात डॉक्टर स्वाती शिंदे पवार. आणि त्या बोलणार आहेत की मला शिक्षिका असल्याचा कसा अभिमान आहे. आपल्या समोर मांडताय. ओ खुदा भी आसमां से जमी पे देखता होगा. ओ खुदा भी आसमां से जमी पे देखता होगा. ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान म्हणजे डोक्यावरचा भगवा फेटा. तुमच्या 100 जणींच्या डोक्यावरती हे जे भगवन निशान असं गच्चपैकी अधिष्ठान बांधून बसलंय ना, त्या कामाच्या ऊर्जेला सुरुवातीलाच मी मनापासून सलाम करते. आपल्या सर्वांसमोर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळकृष्ण तांभारे साहेब, ज्यांनी जिजाऊ घराघरात आणि मनामनात पोहोचविली त्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जवळीक असणाऱ्या माझ्या विचारस्नेही माझ्या मैत्रीण माननीय डॉक्टर स्मिताताई देशमुख, स्टेजवर उपस्थित असणारी सगळी मान्यवर मंडळी आणि ज्यांच्यामुळे आपण काही काळ हृदयाचा संवाद साधणार आहोत ते माननीय आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, साहेबराव अनाप, चेअरमन, सर्व संचालक, सर्व नेते, गुरुमाऊली मंडळ, संघटना पदाधिकारी, शिक्षक बँक अहमदनगर, सर्व पुरस्कार विजेत्या आणि बिहाइंड एव्हरी ग्रेट मॅन देर इज अ ग्रेट वुमन, तसं बिहाइंड एव्हरी ग्रेट वुमन देर इज अ ग्रेट मॅन. तुमच्या प्रत्येकीच्या पाठीशी खंबीरपणानं आणि समर्थपणानं साथ देणारा तुमचा जन्माचा साथीदार, ज्याचा उल्लेख करणं मला स्वतःला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण ज्या पुरुषानं शिक्षिका असणारी बायको पचविली ना, त्यानं महाराष्ट्रातलं सगळं हालाहाल पचविलं. तुम्ही आम्हाला पचविता म्हणून तर पिढी वाचविण्याचं भाग्य आम्हा साऱ्या जणींच्या पदरात आहे. त्यामुळं सगळ्या भावांना मी मनापासून नमस्कार करते की तुमच्यामुळेच हा सन्मान आहे. काम जरी आम्ही करत असलो तरी आमच्या नावाच्या पाठीशी तुमचंच राज आहे. त्यामुळं आमच्या राज्याचे राज्यकर्ते अर्थातच तुम्ही सारे जण आहात. तुम्हा साऱ्यांचा उल्लेख करणं मला इथं महत्त्वाचं वाटतं. स्टेजवरच्या सर्वांचाच नामोल्लेख आणि तुम्हा साऱ्यांचा नामोल्लेख जास्त वेळ न करता मी डायरेक्ट विषयाला हात घालणार आहे. तत्पूर्वी 100 पार करणं म्हणजे जोक नाही राजा. 100 वर्षाचं आयुष्य आजकाल माणसाला पण मिळत नाही. आणि 100 वर्षाचं बिन भांडता इतका चांगला व्याजदर देऊन, इतक्या चांगल्या ठेवी ठेवून, भूकंपग्रस्तांना मदत करून, चांगला मयत निधी देऊन, प्रत्येक कन्येसाठी कन्यादानाचे 11,000 रुपये काढून ठेवून, शिक्षकांची मातृसंस्था असणारी नगरची बँक आशिया खंडामध्ये जर स्वतःचा नाव लौकिक मिळवत असेल तर त्या बँकेला मनापासून सलाम करायलाच हवा. सोपं नाही. दोघं एकत्र बसले तरी ते किती दिवस बसतील सांगता येत नाही. आणि कुठल्या वेळी, कुठल्या काळी आणि किती वाजता महाराष्ट्रात काय होईल याचा हल्ली नेम
जगाला ज्ञान देणारी आम्ही माणसं मात्र 100 वर्ष एक संस्था इतकी चांगली चालवितो. सगळे संचालक आणि सगळ्या सभासदांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मी मनापासून शिक्षक बँकेला सदिच्छा देते, शुभेच्छा देते. सगळ्या संचालक मंडळांचं मनापासून कौतुक करते. खरं तर या कार्यक्रमाला आज तात्या इथं असायला पाहिजे होते, पण मला हे ठाऊक आहे की हा कार्यक्रम जो सुरू झालाय तो सुरू झाल्यापासून संपेपर्यंत लाईव्ह ऐकण्याचं काम तिथं चालू आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये हा सगळा कार्यक्रम मोबाईलवरून ऐकला जातोय याचं मला भान आहे. तर प्रत्येकाच्या जागी प्रत्येकाला योग्य तो सन्मान देऊन, खरं तर आयुष्यात कधीच वेळेची आट मला कुणीच घातली नाही. पण आज मात्र इथं स्वतःच्या मनाचंच बंधन मला घालून घ्यावं असं वाटतंय. कारण मला माहितीये की पुरस्कार दिला जातो ना तेव्हा काय काय चालू असतं. किती बसले स्टेजवर, आता ह्यांच्या सत्काराला किती वेळ जाणार, किती जण बोलणार आहेत. तोपर्यंत पोरगं येत आहे हळूच, हे आई तुझा सत्कार कधी सांग की. अरे थांब रे जरा, अजून थोड्या वेळाने. तिकडून नवरा, नशीब तो शिक्षक असला तर गप्पगार मांडी घालून बसतो. कारण आपल्याला माहिती आहे 35 मिनिटं 45 मिनिट आणि इकडून नुसतं असं केलं ना थांबतोय. पण ते जर शिक्षक सोडून दुसरं कुणी असेल ना तर ते बाहेर तरंगते आणि 10 वेळा फोन करते, नव्हे कधी आवरणार आहे तुमचं. मग आपण हळूच, थांबा की मॅडम अजून बोलायला लागल्या, तर ही कधी थांबत्या कोणास ठाऊक. आम्हाला कोण काय बोलतंय, कुणाचं काय चाललंय, या शिक्षक बँकेनं महिनाभर किती धडपड केली आहे. आणि एकट्या स्वाती शिंदेची तारीख घेताना 15 दिवस कुणी कुणी कसं कसं अर्जव केले, त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं. हातात एकदा मोमेंटो पडलं, एखादं सर्टिफिकेट पडलं आणि आमची पावलं खाली पडली की कुठं गाडी आहे, नवरा कुठे थांबलाय, सासू कुठे आहे, बरोबर कोण कोण आलंय, सत्कार कुणी कुणी केले, ह्यांना जेवण कुठं कुठं द्यायचं आणि मग संध्याकाळी घरी जाणे, हा प्रवास. त्यामुळं जादा वेळ घेणं, कोणते उपदेश करणं आणि कोणते डोस पाजणं अजिबात जमणार नाही. फक्त मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आपण सगळे एक आहोत. ह्या कार्यक्रमाला येताना खूप गोष्टींचे संकेत माझ्या मनात होते. आयुष्यातली अखिल भारतीय साहित्य संमेलनातली पहिली कविता FYला असताना मी अहमदनगरच्या साहित्य संमेलनामध्ये वाचली होती. माझे मामा अहमदनगरला मामलेदार होते, मावशीचे मिस्टर. माझं भलं मोठं फ्रेंड सर्कल अहमदनगर आणि जिल्ह्यात आहे. DED करत असताना अहमदनगरच्या श्रीगोंद्याच्या 5 मैत्रिणी माझ्या वर्गात एकत्र शिकत होत्या. नगरच्या मातीशी माझी नाळ ही प्रचंड घनिष्ठ आहे. त्यामुळे इथं येताना तुम्हा साऱ्या जणींना भेटायचंय, तुम्हा साऱ्या जणांना भेटायचंय, मला माझ्या माणसांना भेटायचंय, ही आपुलकी घेऊन आणि कृष्णेच्या पाण्याचे 2 थेंब अर्थातच या नगरकरांच्या मनावरती टाकणं, एवढा एकच निर्मळ उद्देश घेऊन आज मी तुमच्या समोर आहे. बघा, कार्यक्रमाला येताना ह्यांची किती घाई उडाली असेल. तुमच्या पुढे 10 वेळा आले असतील. होय हो, कार्यक्रमाला जाताना साडी कुठली नेसू सांगा की. काय हसताय, शपथपूर्वक सांगायचं मॅडम मी नाही विचारलं. इकीचं बोट वर होणार नाही. पोराला विचारणार, नाही तर पोरीला विचारणार, नाही तर नवऱ्याला, नाही तर सासूला, नाहीतर आपणच कपाळातली 1 2 3 4 5 सगळ्या साड्या पालत्या. ही नाही. शिक्षक म्हणून पुरस्कार घेणार आहे, कसं पाहिजे, सोबर डिसेंट मस्त इम्प्रेशन पडलं पाहिजे. 72 पुरस्कार घेतले तो, बारका अनुभव आहे का गाठीशी. म्हणजे एवढं सगळं करताना इतक्या साड्या आपण उचकल्या असतील, पण बायांनो वयाच्या 9व्या वर्षी ज्या सावित्रीचं लग्न ज्योतिबा फुल्यांशी झालं आणि ज्या सावित्रीनं चिंचेच्या झाडाखाली काळ्या मातीची ढेकळं फोडून पाटी केली, चिंचेच्या काडीची पेन्सिल केली आणि सगळ्यात पहिलं ग म भ न गिरविलं, त्या सावित्रीला फक्त आणि फक्त 2च साड्या होत्या.
एक साडी नेसून शाळेत जाणं, जगानं टाकलेले सगळे शेण गोळे आणि चिखलांचा मारा सहन करून घाण झालेली साडी शाळेत जाऊन धुणं, तिला धुवून वाळत टाकणं आणि दुसऱ्या दिवशी परत शाळेतून येताना ती स्वच्छ साडी घालून यायचं. दिवस पावसाळ्याचे होते आणि पावसाळ्याच्या दिवसात या 2 साड्यांमधली जी साडी धुवून टाकलेली असायची ती वाळायची नाही. ओली अर्ध ओली साडी नेसून सावित्री शाळेत जायची आणि एकदा घरातून आत जाताना कारभाऱ्यांच्या दंडावरती सावित्रीच्या पदराचा स्पर्श झाला आणि त्यांना तो पदर गार लागला. तात्या फरंड्यात फिरत होते आणि फिरता फिरता कारभारी तात्यांना म्हणतात, तात्या सावित्री मायला 3रं लुगडं घ्यायला हवं. तेव्हा सावित्रीचा नवरा असणारा आणि समाजाचा शिक्षक असणारा, आपल्या सर्वांचा समाजोद्धारक, त्यांनी दिलेलं उत्तर काय आहे? सावित्रीला अगोदरच 2 लुगडी आहेत, मला 3ऱ्या लुगड्याची गरज वाटत नाही. तेव्हा कारभारी सांगतात, अहो तात्या दिवस पावसाळ्याचे आहेत, सावित्रीबाई घरातनं बाहेर पडते, रस्त्याला जाते, तेव्हा लोक तिच्या अंगावर दगड टाकतात, चिखल गोळे फेकतात, त्यानं तिची साडी जी आहे ती घाण होऊन जाते. शाळेत गेल्यानंतर ती साडी धुतली जाते, वाळत नाही. दुसऱ्या दिवशी सावित्रीमाई ती साडी तशीच नेसते. तात्या हे जर जास्त काळ चालू राहिलं तर सावित्रीमाई आजारी पडतील आणि मुलींच्या शिक्षणाचं हातात घेतलेलं व्रत काही दिवस आपल्याला थांबवावं लागेल. मग मात्र ज्योतिरावांच्या डोक्यात प्रकाश पडतो, नाही, मुलींच्या हातात घेतलेलं शिक्षणाचं व्रत थांबता कामा नये. आणि म्हणून बायांनो, सावित्रीला ज्योतिरावांनी 3री साडी घेतली. साड्यावर साड्या, 300 साड्यांची गरज आजच्या सावित्रे आपल्याला अजिबात नाही. कधी कधी आपलं कपाट आपणच हातांनी झाडायला हवं, त्यातलं नको असणारं बाहेर काढायला हवं. मग ती घरातली कामवाली असू दे की शाळेत भाताला राबणारी भातवाली मामी असू दे, जिथं जिथं ऊन दिसतं ना तिथं तिथं देण्याचा पवित्रा आजपासून साऱ्या सावित्र्यांनी घ्यावा, असं मी तुमच्या समोर प्रामाणिकपणाने सांगते. कारण कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है. कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है. अरे जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. 4-2 रुपयांचा मोह आयुष्यात करण्यासारखी वेळ तुमची माझी कुणाचीच राहिली नाही. 50च्या पुढे गेलो, वयानं 50च्या आत असलो तरी पगार आमचे गले लठ्ठ झाले, 50 ओलांडू लागले. मला असं वाटतं त्यातले 100, 500, 1000, 2000 कधीतरी आपल्या गल्लीतल्या पोराला दिल्लीची भाषा बोलवण्यासाठी जरी खर्च केले ना तरी सावित्रीचा आदर्श घेतला असं होऊन जाईल. ज्योतिबांना एक खोड होती, रस्त्यावरचा पोरगा उचलायचं, सरळ आणून सावित्रीच्या हातात द्यायचं, मग त्याचा अगदी नाक पुसण्यापासून आणि त्याची शीश धुवून त्याला सांभाळण्यापर्यंतची सगळी कामं ही सावित्री करत राहायची. असाच होता यशवंता, ब्राह्मण काशीबाई नावाच्या बाईचा दत्तक पोरगा. अनैतिक संबंधातून जन्माला आलेली पोरं सावित्री ज्योतिबानं स्वतःच्या घरामध्ये जन्माला घातली, जणू काही पोरांचं पाळणा घर केलं. केवळ शिक्षण देणं एवढीच गोष्ट नाही केली या दोघांनी, स्वतःच्या घरातला पिण्याच्या पाण्याचा हौद रिता केला. आणि पोरांसाठी शिकवणाऱ्या सावित्रीला जेव्हा यशवंता एकदा शाळेतून रडत रडत आला आणि तो म्हणायला लागला, आहे शाळेतली पोरं मला सारखी चिडवत्यात. सावित्री म्हणली, का रे बाळा, तुला का शाळेतली पोरं चिडवत्यात? आय, शाळेतली पोरं मला सारखी म्हणतात, तू माळ्याचा नाहीस, तू बामणाचा आहेस. खरंच का गाय? तात्या माझा बाप नाही ती, आणि तू माझी माय नाही. यशवंता धाय मोकलून रडत होता. सावित्रीच्या खांद्यावरती यशवंताची मान विसावली होती. आता सावित्रीला सुद्धा अश्रू दाटून आले होते आणि ती यशवंताला सांगत होती, नाही रे माझ्या बाळा, अरे शाळेतली पोरं काय बी म्हणू द्यात, पर यशवंता, अरे म्या तुझी माय हाय आणि तात्या तुझा बाप. यशवंता, अरे 9 महिने 9 दिवस पोटात वाढवून जन्माला घालती
तिलाच नुसती आई नाहीत म्हणत. अरे समोरच्या कुठल्या बी पोराला मायेनं अंजारती गोंजारती आणि प्रेमानं त्याला पदराखाली घेती. ती जगातली प्रत्येक बाई आई असते, यशवंता आई असते. आपण पण सावित्रीच्या लेकी झालात. किती सार्थ अभिमान आहे ना. हा पुरस्कार घेताना तुमच्या हाताची 10 बोट जितक्या उत्फुल्लपणे आज फुलून येणार आहेत ना, आणि हृदयातल्या छातीचा भाता ज्या अभिमानानं उजळून निघणार आहे, त्या सगळ्या गोष्टींना स्मरून आयुष्यात एकच करा बायांनो. किमान शब्दाची जाण जाग म्हणून प्रत्येक पुरस्कार करत्या बाईनं तिच्या आयुष्यात किमान 3 पोरं शिकवा. किमान 3. 1994 पासून आज तागायत 94, 95, 96 आणि 97 एवढीच वर्ष मी 5 मुलं दत्तक घेतली आणि शिकवली. ज्यावेळेला लग्न ठरलं ना, तेव्हा लग्नात मुलगी बघायला येतात आणि तुम्ही लोक आम्हाला अटी घालता आणि काय करायचं, कसं वागायचं. आपल्या अट होती सगळ्यात पहिली, दरवर्षी 5 पोरं दत्तक घेते. अगोदरच 94 पासून 97 पर्यंत एवढ्या पोरांची मी आई आहे. त्यामुळे इथून पुढं ही 5 मुलं आयुष्यभर दत्तक राहतील. नवऱ्याने सांगून टाकलं, अगोदर एकट्याच कमवत होतात, तुमच्या सोबत आम्ही असू. 5चा आकडा आपण 10 करून टाकावा. एकाला एक हात जर मिळत गेला ना आणि वातीला वात लावत गेलो ना, तर सारं जग हे असं प्रकाशमान होऊन जातं. जवळचं शिकवा, बहिणीचं, भावाचं, काकाचं, चुलत्याचं, मालत्याचं, आत्याचं, मावशीचं. जिथं जिथं आपल्याच घरात जवळपास दारिद्र्य दिसतं आहे ना, तिथं थोडा मदतीचा हात जरी देत गेलो तर काय होईल. अंधाराचा घेण्या ठाव दिवा आता लावला पाहिजे. अंधाराचा घेण्या ठाव दिवा आता लावला पाहिजे. अगं गरज पडली तर सूर्य सुद्धा पणतीत आणून ठेवला पाहिजे. फक्त तुझ्या आतल्या उर्मी आहेत ना, तर थोड्याशा बाहेर येण्याची गरज आहे. एकदा कर्मवीर अण्णांना निमंत्रण दिलं होतं जेवायचं लग्नात. कर्मवीर अण्णा जेवायला गेले एका लग्नामध्ये आणि जाताना त्यांनी वसतिगृहातल्या 2 मुलांना जेवायला नेलं होतं. ही 2 मुलं त्यांच्याबरोबर जेवायला आली आणि जेवणात पंक्तीला बसल्यानंतर एक पोरग वाढप्याला म्हणालं, ओ पिठलंवाले, मला थोडं गोड पिठलं वाढा. अण्णांच्या डोळ्यात सर्रकन अश्रू दाटले. वसतिगृहातल्या माझ्या पोराला श्रीखंडाला जर गोड पिठलं समजावं लागत असेल तर मी माझ्या मुलांना नेमकं कसलं अन्न घालतो. श्रीखंड पोरांना कळलं पाहिजे म्हणून कौलापूरच्या माळ रानावर प्रत्येक ढेकळं तुडवून गोर गरिबांचं, दरिद्री शेतकऱ्याचं पोरग स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बॅरिस्टर PG पाटील असा शिक्का मारून आणणारा कर्मवीर भाऊराव पाटील जर माझ्या महाराष्ट्राच्या मातीत असेल तर मला सांगा शिक्षक बंधू भगिनींनो, शासनाकडून येणारी शासनाची खिचडी ज्या शाळांमध्ये शिजविली जाते तिथं थोडंसं मन दाखवण्याचं वाईट कृत्य माझ्या शिक्षकाकडून का घडावं. ही कोणतीच गोष्ट आपल्याकडून घडू नये, कारण स्वतःच्या खिशात काहीच नसताना आणि बायकोच्या डोळ्यात कर्मवीरांचे उबदार अश्रू पडले की हा काहीच करत नाही, एवढा मोठा झाला पण कमवत नाही, याला कमवायची अक्कल नाही, बाप म्हणाला. आणि तडातडा बाहेर पडलेले कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या दाढीतल्या केसा एवढ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखा काढून दाखवू शकतात. तर आम्हाला शासनाचा पगार घेऊन गोरगरिबांची जी पोरं आहेत ना, ती पोरं शिकवताना घरातला फ्रीज का उघडता येत नाही. घरातल्या फ्रीज मधल्या 2-4 भाज्या स्वतःच्या पिशवीत टाकून बघा एकदा आणि चवदार स्वयंपाक करून त्या गोरगरीब वाडी वस्तीवरच्या पोराच्या मुखात घालून बघा. बाई ग, सावित्री झाल्याचा आनंद आज तुला जेवढा झालाय ना त्याच्या 10 पटीनं त्या दिवशी झालेला असेल की जेव्हा गोरगरीब पोरांच्या चेहऱ्यावरती आनंद फुललेला असेल. या सगळ्या गोष्टी करण्याचं पावित्र्य आपल्याला फक्त आणि फक्त शिक्षकी पेशा देतो. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात.
आधी आधी वरुणी फटका आत आधाराचा हात. करावं लागतं, कधी कधी रागाने बोलावं लागतं, काही लोकांना तोडावं लागतं, समाजाच्या वाईट गोष्टी स्वीकाराव्या लागतात, दोष नसताना बाईंना बोलून घ्यावं लागतं, गुरुजींना बदनाम व्हावं लागतं. एकदा विंचवाची वरात निघालेली असते, काठावर काही पोरं थांबलेली असतात आणि एक आगाव पोरगा असतं. ते म्हणतं, होय हे जे विंचू आहेत की नाही हे खालून चालले, ते सांगा बघूया ह्यातला सगळ्यात विषारी विंचू कुठला आहे बरं. बाई आणि गुरुजी खूप हुशार असतात, ते म्हणतात एक कर की, त्याला हात लाव म्हणजे तुला कळतंय यातलं विषारी कुठलं आहे. मग अशी बोलता बोलता सर म्हणत होते की यांनाच का निवडलं, तुम्हाला ह्याच दिसल्या का, असे वगैरे वगैरे प्रश्न झाले. तर त्यांना सांगा की ही सगळी विंचविणींची वरात आहे. शाळेत जा आणि उंबऱ्याच्या आत वर्गात पाऊल टाकून बघ, मग तुला कळेल की अरे यातला कुठला विंचू विषारी आहे ते. आम्ही नांग्या मारत नाही म्हणून कोणी काहीही बोलावं, आणि शेवटी बोलणाऱ्याच्या तोंडाला बायांनो हात कुठं लावता येतो. झाडावरून प्राजक्त ओघळताना त्याचा आवाज येत नाही, झाडावरून प्राजक्त ओघळताना त्याचा आवाज येत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. पुरस्कारासाठी समोर येणारे हे 100 हात जे आहेत ना, या हातांच्या हृदयांना जी काही बोचणी, जे काही त्रास झालेले आहेत त्याची सगळी सगळी कल्पना अर्थातच तुम्हा साऱ्या जणींना आहे याची मला जाणीव आहे. एकदा घोडेस्वारीसाठी गेलेले छत्रपती शिवाजीराजे घोड्यावरून खाली पडतात, आणि घोड्यावरून आपण खाली पडलो हे जिजाऊ आऊसाहेबांनी किल्ल्यावरून बघितलेलं असतं. राजांना एकच वाटत असतं, आईनं खाली यावं, आपल्याला उचलावं आणि परत घोड्यावर बसवावं. पण आऊसाहेब काही येत नाहीत. राजे रागारागाने उठतात, कुणाचाही आदेश, कुणाच्या कुठल्याही गोष्टी न ऐकता गड चढून वरती येऊ लागतात. तेव्हा जिजाऊ आऊसाहेब राजांना घ्यायला खालच्या पायरीपर्यंत आलेले असतात. तेव्हा राजे आईला विचारतात, आऊसाहेब आम्ही पडलो, आम्हाला लागलं, आम्ही मातीत मळलो, पण आम्हाला उठवायला तुम्ही जागच्या हल्ला नाहीत. आई शांत असते, बाळाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि उद्गार जे काढते ना ते उद्गार तुमच्यासाठी आहेत. ती म्हणते, राजे तुम्ही पडलात पण जखमा आमच्या काळजाला झाल्या. राजे पडणाऱ्याला उठवायचा आधार दिला की पडणाऱ्याला जोर येतो, आणि त्याचमुळं आम्ही जागचे हटलो नाहीत. तुम्हाला पडणारे व्हायचं नाही, तुम्हाला उठवणारे व्हावयाचे आहे. निंदा, नालस्ती, अनंत अनंत गोष्टींचे घोडे आपल्या आयुष्यात सेवेच्या काळात प्रचंड उधळतील. पडूही कदाचित, कुणी उठवावं अपेक्षा बाळगूच नका. पडलात पुन्हा उठा आणि जोमानी कामाला लागा, कारण तेच पडतात की ज्यांच्या अंगामध्ये परत उठण्याची ताकद असते. घासल्या वाचून धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या वाचून धार नाही तलवारीच्या पातीला, कसल्या वाचून पीक नाही भूमी मधल्या मातीला, तेला शिवाय पर्याय नाही समयीतल्या वातीला, आणि शिक्षकांशिवाय पर्याय नाही माणूस नावाच्या जातीला. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी गुरु हा असावाच लागतो. अगदी स्वामी विवेकानंदांना सुद्धा परमहंस हे गुरु होते. परमहंसांनी स्वामी विवेकानंदांच्या हातात एकदा एक बंदूक आणून दिली होती आणि म्हणाले, स्वामीजी तुम्ही जेव्हा या जंगलातून फिराल ना तेव्हा इथे वाघ येतात, आणि वाघांचा सामना करण्यासाठी ही बंदूक तुम्हाला तुमच्या हातात ठेवावी लागेल. स्वामी विवेकानंद म्हणाले, हो का. त्याच्या आधी एक किस्सा झाला होता की हे सगळं सांगण्याच्या अगोदर स्वामी विवेकानंद जंगलातून येतानाच त्यांची गाठ एका वाघाशी पडली होती आणि त्या वाघाने जोराची डरकाळी फोडली. खरं तर वाघानं डरकाळी जर फोडली असती, पाल दिसली तर काय सांगू मॅडम, आम्ही आमच्या ह्यांना किती वेळा बोलवतो. झुरळ दिसलं तर आमचा बंड्या येतो चप्पल घेऊन, वाघ दिसल्यावर आमची काय अवस्था होणार.
पण हा वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा स्वामी विवेकानंद जागचे हलत नाहीत, ते तिथेच उभे राहतात, शांतपणानं स्थितप्रज्ञपणानं दोन्ही हाताची घडी घालतात आणि वाघाच्या डोळ्यात बघत राहतात. आता वाघ अक्राळ विक्राळपणानं त्यांच्याकडे बघत राहतो आणि त्याचे डोळे स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यात घुसतात. तितकंच तेज विवेकानंदांच्या डोळ्यातून आर पार वाघाच्या डोळ्यात जातं. तू नजर पाडतोयस का मी नजर पाडणार? दोघांची जुगलबंदी. नजर तर कुणाचीच पडत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे ही नजर डायरेक्ट सूर्याशी मैत्री करणारी नजर आहे. अरे सूर्य सुद्धा माझ्या तेजाने तळपतो आणि तुझ्या डोळ्यांचं तेज माझ्या डोळ्यापुढे किती वेळापर्यंत टिकणार आहे? शेवटी वाघाची नजर खाली पडते आणि तो शांतपणाने निघून जातो. स्वामी सांगतात, महाराज ही बंदूक ठेवून टाका. ते म्हणतात, नाही, वाघ जर आला तर त्याची शिकार करण्यासाठी ही बंदूक लागणार तुम्हाला. स्वामी विवेकानंद शांतपणे हाताची जी घडी घातलेली असते ते सोडतात आणि म्हणतात, महाराज आत्ताच आमची मुलाखत झाली. कोण पण येऊ दे, अंगठे बहादर असते गावचं सरपंच, सोसायटीचं चोरमन. हो, कोण कोण जे जे शाळेत येतात का नाही, हे आले की आपण उगाचच पळतो येड्यासारखं. कुठं पळू, काय पळू, टाचन वही कुठं आहे, नोंद वही कुठं आहे, प्रगती पुस्तक कुठं आहे, शाळेत मी सही केल्या का, किती वाजून किती मिनिटं लिहिली बरं, पोरांना आता कुठला तास झाला. माझ्या शाळेत मी घंटेशिवाय शाळा करून टाकली आहे. शिक्षकांना किती वाजता यायचं आणि किती वाजता जायचं मी ठरवणार. मी हेडमास्तर आहे माझ्या शाळेत. माझ्या शाळेतले शिक्षक 9, 9:30ला येतात. माझी शाळा 9:30ला सुरू होते, 6 वाजेपर्यंत चालू असते. कारण काय, घंटाच देत नाही. तू किती वाजता आलास आणि किती वाजता गेलास मुख्याध्यापक विचारतच नाही, तीच आधी येऊन बसते. हिशोब नावाची गोष्ट कधीच बाईंनी ठेवली नाही. नवरा जेवढं म्हणून काय घरात आणतो त्याच्या मावशी मस्तपैकी बॅगा भरते. आल्या लसणाची पेस्ट सुद्धा माझी मावशी शाळेच्या डब्यात टाकते. भातवाली मामी आमचे टनाटन उड्या मारत असते. का? अंडा करी, चिकन करी, पोरा दनादन. एका दणक्यात जवळजवळ 15-20 दिवसात 7 पोरांची वाढ. का? भात आकडा 7 वाढत जातो. माझी मैत्रीण मला सांगत होती, स्वाते काय काय फंडा तुझा वापरून बघितला अगं. पहिलीला वाघस्कर मॅडम आहे म्हणलं की नाही की अगं पोटच वाढतोय. माझ्या वर्गाचा पट 85 आहे. म्हणलं कपे, गेल्या वर्षी तर तू मला म्हणालीस 72 आहे तुझा पट, हे आता 85 आहे बाई, आता 90 होणार. किती ना आनंद, किती आनंद. अगं मी एका वस्ती शाळेत गेली, दुसरी सांगते, तुम्ही पाहुणे किती आला माझ्याकडं? मी म्हणलं 4. तुम्ही किती चांगलं बोलताय, माझ्याकडे 4च पोरं आहेत. का? तसंच आहे ते, तिसरीला 2 आहेत, पहिलीला 1 आहे आणि दुसरीला 1 आहे. म्हणलं कपे, शासनाचा पगार ही फुकट खाती आहे. ती म्हणली हो, तू मला हे म्हणणारच म्हणून इतके दिवस सांगितलं नव्हतं. मला खूप वाईट वाटते ग, मला रडू येते. म्हणलं येडी आहेस, 4 पोरं आहेत ना 4. माझ्या हातात जर जे 4च मिळाले असते की नाही, गुळगुळीत गोट्यासारखी असू दे, त्याला हातात घेतलं असतं, छिन्नीचे घाव घातले असते. अगं मूर्ती तर दगडातूनच निर्माण होते, फक्त नकोसा भाग काढून टाकावा लागतो. हातात 4 पोरं मिळाली ना, शिक्षणाधिकारी आहेत, गट शिक्षणाधिकारी आहेत, असे शिक्षणाधिकारी, असे गट शिक्षणाधिकारी, IPS MPSC वाले, ती 4च पोरं जर तयार केली ना, मंगळवेढे व्हायला किती वेळ लागतंय? मंगळवेढे नावाचं एक गाव आहे, जिथली पतसंस्था आशिया खंडामध्ये बळीराजा पतसंस्था नंबर 1 आहे. आपली शिक्षक पतसंस्था आहे, त्यांची शिक्षक पतसंस्था नाही. एका मंगळवेढ्यात मी एकटी 37 ते 38 वेळा जाऊन आली आहे. साहित्य संमेलनं वेगळीच आणि व्याख्यानं वेगळीच. पण एका मंगळवेढ्यातनं राज्यात MPSCला आलेली पोरांची जर तुम्ही यादी बघितली तर मंगळवेढा आणि आजूबाजूच्या परिसरातून MPSCला येणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ना, ती 100 पार करून जातं. 100 पोरांच्या पटात तू काय करतेस? किती MPSC धारक, नोकरी किती वर्षांची झाली, किती UPSC धारक, किती साहित्यिक निपजले, किती सामाजिक कार्यकर्ते तुम्ही जन्माला घातले. मानसशास्त्र हे शिक्षकाचं उत्तम असतं. मी का बोलतीये? मी बोलतीये कारण मी अगोदर केलंय. मी शिक्षिका आहे आणि मला ठाऊक आहे
कबड्डीसाठी मैदानात उतरल्यानंतर मी ऑफिसमध्ये नाही म्हणून मला माझ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती आत जाऊन. ते नोटीस छापूनच आणायचे आणि छापून आणलेल्या नोटीसवर त्यांनी नाव लिहिलं होतं 7वीच्या पोरी. 7वीच्या पोरीतली मी एक पोरगी. आता कबड्डी खेळायचं म्हणलं बाई काय साडी घालतात वे, बाई पण ड्रेसमध्ये, पोरं पण ड्रेसमध्ये आणि निवांत चाललेलं सगळं. कोणाच्या बापाला माहिती आहे शिक्षण अधिकारी येऊन मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसलेत. बाई आपल्या नाचत नाचत पोरांच्या मधनं आता मग हे जीवया का ते जीवया का. आणि शिक्षण अधिकारी उठले आणि दुसऱ्या शाळेत गेले. तिकडून एक जण मला बोलवायला, शिंदे मॅडम अहो साहेब थांबा म्हणले, साहेब आलेत ना, एक 10 मिनिटानं साडी घालून येते. साहेबांच्या पुढे गेले. साहेब म्हणले तुम्ही नव्हता. 1 दिवसाची बिन पगारी काय सांगू तुम्हाला. पोरांना म्हणलं बाळांना मी कुठं होते. पोरं म्हणली कबड्डी खेळत होते. शिक्षण अधिकारी सगळ्या जिल्ह्यात सांगत सुटले. अहो त्या बाईला मी ओळखलं पण नाही, बाई पोरांमध्ये कबड्डी खेळत होती. होय पोरी धरायच्या कणाकण आपटायच्या का नाही खेळाडू होणार. आणि तोच खेळाडू पुढे MPSC मध्ये जे जागा ज्या कोठा राखीव आहे ना त्या राखीव कोठ्यातनं सगळ्यात जास्त पोरं आमची शिरतात. का खो खोची 22 पोरं नॅशनल, 18 पोरं राज्य पातळीवरची. खो खोच्या राष्ट्रीय खेळाडूंच्या यादीतनं पुढे जाणारी पोरगी का नाही पोलीस होणार, का नाही PSI होणार, का नाही न्यायाधीश होणार. सगळे जे काच आहेत की नाही काच. मी शिक्षिका आहे म्हणजे मी असंच केलं पाहिजे. चापून चुपून आली नाही बाई आमची 4-5 पिना काढती साडीच्या. होय 4-5 इथं एक इथं एक इथं एक इथे. का एसटीत चढतो कुणाचा धक्का लागला तर इकडे जातो. धक्का लागायच्या आतच दे धक्का पाड खाली. तुडवून जायला शिकणार आहे. आडवं आलं की घाबरून पळता. आडवं येणाऱ्याला तुडवायची भाषा जेव्हा आपण बोलतो ना तेव्हाच जगात बदल करू शकतो. आणि धाडशी जीवच बदल करतात. भित्र्यांचं काम नाहीये. नाही सरपंचाला अंगठेबद्दल घाबरायचं. आणि ते व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आल्यावर तर आई शपथ जेवायची सुट्टी झाली तरी बाहेर येत. अरे आपल्या संघटनेचा प्रमुख असला बाप माणूस आहे. आणि या संघटनेत काम करणाऱ्या माणसांची जर यादी बघितली ना ते मंगळवेळाचं चेळेकर 100 पेक्षा जास्त पोरं MPSC होल्डर आहेत. 100 पेक्षा जास्त पोरं शिष्यवृत्ती होल्डर आहेत. शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत समजा 40 पोरं बसवली 40 पैकी 40 पास. फंडा बघा ना माणसं काय करतात. वर्ग पहिलीपासूनच घ्यायचा. हा पहिलीपासून 5वी पर्यंत नाद नाही करायचा. वर्गात आलं की आपलं काय टाचण काढते घसते घसते घसते. कधीतरी म्हणायला शिका ना सर टाचण बघण्यापेक्षा वर्गातल्या पोरांना 4 प्रश्न विचारता काय. अर्थात टाचण काढायचं नाही असं तर मी अजिबातच म्हणत नाही. कारण 1994 पासून केंद्रीय मुख्याध्यापक होईपर्यंतच्या टाचण वह्या अशा मी बांधून ठेवल्या होत्या. कधी एखाद्या अधिकाऱ्यानं लयच दाबात काय विचारलं तर त्याच्या पुढे त्या टाकता यायला पाहिजेत. स्वतः एवढ्या स्ट्रिक्ट राहा ना. अरे दिवसाच्या 24 तास आहेत साला. त्या एवढ्या तासांमधले किती तास कुणासाठी द्यायचे त्याचा पण विचार करा. मग अशी एक मॅडम म्हणाल्या की आपण 24 तास गृहिणी असतो. हे साप चुकीचं. 24 तास गृहिणी मरायचं का काय सारखं. होय हो आहो काय रे बाळ्या काय हो सासूबाई. बाहेर जा ना जग किती मोठं आहे. आपली मुलं जी जन्माला घातली ना तेवढीच आपली पोरं नसतात. माझ्या आहेत ना 213 पोरी माझ्या आहेत. हाय लग्न झाली त्यांना मुलं झाली त्यांच्या आईबापाकडे जात नाहीत ते अगोदर आमच्याकडे येतात. साहित्य संमेलनं भरवली प्रत्येक वाढदिवसाला पोरीच्या तिचं लग्न केल्यासारखं असतं. प्रत्येक वाढदिवसाला पोराच्या आरोग्य शिबिर घेतलं जातं. 46 लोकांचे ऑपरेशन्स केले. 187 लोकांना डोळे बसवून दिले. जग बघता येतं ना. छोट्या छोट्या गोष्टी करा. लग्नाचा वाढदिवस आहे 25,000ची पैठणी घेतलीच पाहिजे. कोणी सांगितलंय 25चे एकदा 15 करू ग राणी. आणि उरलेले 10,000 आहेत ना ती मंगलताई बघा मरती आहे. मंगल शहा. कधी गेलात ना पंढरपूरला तर ज्या पोरी तुम्हाला HIV ग्रस्त पोरी तिथे दिसतायत की नाही त्या HIV ग्रस्त पोरींच्या एका दिवसाचा खर्च फार झाला तर फक्त 2,500 रुपये असतो. 1-2 दिवसांचं जेवण आपण आपल्यातर्फे देऊ शकतो ना. हॉटेलमध्ये जायचं आणि स्वतःच्या पोराचा टोले जंग वाढदिवस साजरा करायचा. कर्ण बधीर मूक बधीर ज्यांच्या चेहऱ्यावरती खरंच हसू फुलविला पाहिजे
अशा शाळांमध्ये जा, कारण आपण शिक्षक आहे. शिक्षक म्हणजे ज्या शाळेत तुमची नोकरी आहे तेवढंच काम करायचं, अजिबात नाही त्याच्या पलीकडे जाऊन. कोणी बोललं का? त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची संधी आपल्याला परमेश्वरानं दिलेली आहे. आणि मला वाटतं त्या संधीचं सोनं करणं ही तुमच्या आणि माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त एक करा, भीती डोक्यातून काढून टाका. घाबरणं जे ना, घाबरत घाबरत करताना मग चुका होतात. एकदा काय होतं, एक आजी, त्या आजीचं पोट जे आहे ना ते असं पुढं असं फुगलेलं असतं. मग पोट फुगलंय म्हटल्यानंतर तिची एक छोटीशी नात असती. ती नात काय म्हणते, आजी आजी अगो तुझ्या पोटात साप तर नसेल ना? आजीच्या डोक्यात एकच, माझ्या पोटात साप आहे, माझ्या पोटात साप आहे. आजी 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, आजी एकच म्हणत होती, माझ्या पोटात साप आहे. आता ही आजी ज्याची होती त्याचा मित्र डॉक्टर होता. तो म्हटला तुझ्या आईची गंमत करूया का? तो म्हटलं काय, तुझ्या आईला एकदा झोपवायचं आणि उगीच आपलं भूल दिल्यासारखं करायचं. आजीला आपण अर्धी भूल देऊन टाकूया, तिला 1 तास 2 तास झोपू दे शांतपणानं आणि सांगूया की तुझ्या पोटातला साप काढून टाकला. तो म्हणला नको रे, तेवढ्यासाठी तिचं पोट फाडायचं, असल्या गोष्टी नको करायला. तो म्हणला पोटपीठ काही फाडायचं नाही, भूल फक्त खरी द्यायची आणि वरती जोराची पट्टी लावायची. आपण औषध बिषध टाकून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. ठरलं की आता आजीचं ऑपरेशन करायचं आणि आजीच्या पोटातला साप बाहेर काढायचा. आजी खुश, नातेवाईकांना वगैरे सांगत सुटली, खरंच माझ्या पोटात साप आहे आणि ते राजाचा मित्र आहे का नाही, तो माझ्या पोटातला साप काढणार आहे. ह्यांनी सगळं नाटक केलेलं. त्या आजीला झोपवली बिपवली, तास 2 तास गेले, 3 तास गेले, आजीच्या पोटातला साप काढला बिडला. आणि आमच्याकडे एक राजू बावडेकर म्हणून इस्लामपूरचा असा ह्याच्यामध्ये बादलीत साप घालून येतो, त्याच्याकडे भांडूळ बिंडूळ साप बीप असतात. तर त्या राजाजवळचा एक साप आणून त्या बादलीतला टाकला. तिथं डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्यावर पांढरं बिंडू टाकून, हे बघा हे ऑपरेशन केलं, हे काढलं. आता आजी आता काही नाही, बिंदास्त राहा, तुम्ही कॉट सोडा, फिरा, मुलांबरोबर सुनांबरोबर बाहेर जा, मस्त आयुष्य एन्जॉय करा, अजिबात रडत कडत जगायचं नाही, तुम्ही मस्त झाला. मग आजी एवढी खुश झाली ना, 2-3 दिवस आजी एकदम खुश मस्त. मग ती बारकी नात 3 दिवसानंतर ती आली. तिला सांगितलं तू 2-3 दिवस तिथं यायचं नाहीस का, आजीचं ऑपरेशन केलंय. आता हे जे सगळं नाटक केलं हे पोराला आणि पोराच्या मित्राला ठाऊक, आजीला आणि घरच्यांना काही ठाऊक नाही. ती नात आली, नात म्हणली आजी आजी खरंच का गो, तुझ्या पोटातनं साप काढला? आजी म्हणली हो, माझ्या पोटातून एवढा मोठा साप काढला. ती नात म्हणली पण आजी त्या सापानं तुझ्या पोटात अंडी तर नसतील ना गं घातली? मास्तर की असली आहे. भीत्या पोटी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, जे घाबरतं त्याच्या पायात रोज एक भीतीचा साप सोडला जाईल. संभाजी तात्या थोरात नावाचा संघटनेचा बापच इतका कणखर आहे की कुठल्याही भीतीचा सामना तुम्ही सहजपणानं करू शकता. प्रत्येक ठिकाणी संघटना जर तुमच्या सोबत असेल आणि तुमचं संघटन जर मजबूत असेल ना, तर काम करताना आपल्याला कुठल्याच अडचणी येत नाहीत. फक्त एक दोन्ही हातांनी काम होऊ द्या, कारण काम हाच शेवटी कामाचा गुरु आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी दाना लेकर चलती है, नन्ही चींटी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 100 बार डुबकियां गोताखोर लगाता है, 100 बार डुबकियां गोताखोर लगाता है, हर बार उसकी मुट्ठी बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फक्त प्रयत्न महत्वाचे आहेत. तुम्ही सगळ्या भगिनी आणि सगळी भावंड मिळून हा जो जिल्हा आहे हा शैक्षणिक प्रगतीवर नेण्यास सज्ज आहातच. या 4 शब्दांनी तुमच्या करण्याला आणखीन बळ मिळावं. पण हे बळ मिळताना ना तुम्ही सगळ्यांनी स्वतःला पण सांभाळावं. किती धावपळ, शनिवारी तरी 4लाच उठून बसायचं. गजर एकदा वाजला ना की मग उठ की गराणी. 10 वेळा उठती,
17 वेळा मोबाईलचा गजर बघती, अजून नाहीत वाजले 5. किती झोप मोड करून घ्यायची आणि किती पळायचं. घड्याळाच्या काठावर सगळंच काही घडतं असं नाही. कधी कधी इकडं तिकडं काही गोष्टी चालतात, पण कधी कामात जर तुम्ही सच्चा असाल ना, प्रयत्न जर तुमचे पक्के असतील, तर एखाद्या तुमच्या लेटकडे काना डोळा होऊ शकतो. तुमची धावपळ जरा कमी करा. आणि सगळ्या जणी मला सांगा, आता एसटीनं लोमकाळ्यात जायची गरज आहे का? कंडक्टरकडे जायचं आणि तिकीट काढायचं, वडापमध्ये बसायचं, गरज आहे का? अरे 60व्या वर्षी वयाच्या जर अमिताभ बच्चन नावाचा कलाकार स्वतःची सेकंड इनिंग चालू करत असेल, तर 60व्या वर्षी आम्ही रिटायर होतो घराण्यांनो. 40व्या वर्षी 42व्या वर्षी हातात गाडी घेऊन ती चालवायची. का त्रास होतो तुम्हाला? असंच एका व्याख्यानात मी बोलून टाकलं. कदम मॅडम म्हणून मॅडम होत्या. माझं व्याख्यान संपलं आणि मागे आल्या. मला म्हणल्या, मॅडम रिटायरमेंटला फक्त 2 वर्ष राहिल्यात. आता तुम्ही सांगितलंय गाडी चालवायची, सून गाडी चालवती, पोरगी गाडी चालवती, पण मला देत नाही. म्हणलं तुम्हाला येत नाही, तुम्ही चालवायला सुरू करा. कशी चालवायची? थोड्या थोड्याशा टिंट्स दिल्या. काय झालं कुणास ठाऊक, आमच्या कदम मॅडमनी तामखडीवर सायकलला किक मारली पहिली, आणि ही सायकल घेऊन त्या ऐनवाडीच्या शाळेत गेल्या. आल्यानंतर मला फोन केला, मॅडम सायकल चालवली, रस्त्यात एकदाच पडली पण कुणी नाही बघितलं. अरे डेअरिंग आहे ना, पण चालवली ना सायकल. याच मॅडमनी अवघ्या 3 महिन्यामध्ये स्वतः गाडी घेतली आणि शेवटचं 1.5 वर्ष गाडीवरून अपडाऊन केलं. याच बाई निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला 4 व्हीलर चालवत माझ्या समोरून टेचात गेल्या. वयाच्या 58व्या वर्षी जर एखादी बाई 2 व्हीलर चालवायला शिकत असेल, 4 व्हीलर चालवत असेल, तर आपलं वय किती आहे? विचार करा. आणखीन एका गोष्टीचा विचार करा. भांडीवाली मिळत नाही, धुणेवाली मिळत नाही, स्वयंपाकवाली मिळत नाही. आकडे खूप वाढले. साठवून पाठीमागे कोणालाही ठेवायचं नाही. जगत जेता सिकंदर सुद्धा जाताना हात उपडे ठेवून गेला. राण्यांनो, तुमच्यापैकी कुणी काहीच वरती घेऊन जाणार नाही, कारण देहाचं जे पॉकेट आहे ना, हे इथंच टाकून जायचंय. कुठल्या खिशात काय भरणार? काय न्यायचंय? एवढे विद्यार्थी घडविले, इतकी घरं निर्माण केली, एवढ्या माणसांना माणूसपण दिलं, आणि जगासाठी तू काय केलं? हा चांगुलपणा फक्त पाठीमागे राहणार आहे. माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, स्वतःला जपा. तुम्हाला ज्यांनी निर्माण केलं त्यांना वेळ द्या. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, खूप ऐकतंय म्हणून फार बोलू नका. फार ऐकतंय, 45 मिनिट घेतली तरी चालतात. बस. अबोल्यात खूप गोष्टी दडलेल्या असतात. नजरेनी प्रेम करता येतं, तसंच नजरेतून रागही व्यक्त करता येतो. एक काम करू, खूप करू, खूप करू, आणि ओठ जे आहेत ना ते थोडे बंद करू. कोणाचाही राग येऊ दे. साहेबांचा राग आला, होय साहेब, येस सर. मुख्याध्यापकांचा राग आला, येस सर, 2च मिनिटात, फक्त ह्याच्याकडे ही लाईन मारायची राहिली सर, लगेच आणते. आणि असं स्पीड आलं पाहिजे ना आजपासनं. शाळेतल्या सगळ्यांनाच कळायचं बंद झालं पाहिजे. शिक्षक बँकेच्या पुरस्कारात असा कुठला डोस मिळाला की मॅडम अंतर्बाह्य बदलून गेल्या. अरे टक नाद नाही करायचं. सावित्रीची लेक आहे. सावित्रीची लेक कशी? आत्ता आले, 9:30ला निघाले होते घरातनं, एसटीच मिळाली नाही, धूळ खात आत्ता पोचले. सावित्रीची लेक कशी? हे गाडीला किक मारली, काही मधनं इकडं नाही तिकडं नाही, कुत्रा आडवा आलं, बाजूला चल, मारली. कुत्र्याच्या अंगावर घालायची. तुम्हीच म्हणला की कुत्रा आडवा आलं तर, कोण बी आडवं आलं तर त्याला पाडायचं. कोण बी म्हणजे गाडीच्या आडवं कुत्रं आलं तर त्याला जरा चुकवायचं किंवा थांबायचं. कुठं थांबायचं कळलं पाहिजे, किती चालायचं कळलं पाहिजे. सावित्री एकदा बाजारला जाताना तिच्या एका मैत्रिणीला म्हणाली होती की बाईच्या जातीला लई चालावं लागतं. ही तुझी चाल आहे ना, ह्या चालीला गती दे. आणि एक काम कर, जग काय म्हणतं ना, कोण काय म्हणतं ऐकायचंच नाही. एका कानानं बहिरं व्हायचं, एका कानानं. काही वेळेला
गप्प बसायला शिकायचं. मूग गिळून बसती म्हटलं तरी चालेल. आणि जिथं बोलायचं ना तिथं फक्त आणि फक्त प्रहारच करायचा. सगळे 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 शब्द असे तरसा की तुमच्या हाताखालून घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा सोन्याच्या नाण्यासारखा खणखणीत झाला पाहिजे. मी माझ्या शेवटाकडे येते आहे. नवऱ्यावर पण प्रेम करा ग. शाळेतल्या पोरांवरच तेवढं प्रेम करायचं. व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आला की त्यालाच तेवढा रिस्पेक्ट द्यायचा. नमस्कार सर, नमस्कार. त्यांना पण म्हणा की कधी, काय हो तुमच्या शाळेत आज काय घडलं, फार त्रास झाला नाही ना, कधीतरी म्हणा ग. तुम्ही खूप करता माझ्यासाठी. एकच वाक्य एकदाच म्हणायचं, तुम्ही खूप करता माझ्यासाठी. जेवढं करताय का नाही त्याच्या 10 पटीनं पळतंय. अनुभव आहे. एकदाच म्हणून बघायचं. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा चान्स मिळेल का नाही, जेव्हा हे आता बंद झालंय बोलायचं, आता भाता थंड झालेला आहे, मग हळूच शब्द काढायचे बाहेर. खरं सांगू तुला काय होतं माझ्या आयुष्यात, वैराण वाळवंट होतं ग. पण तू आलीस आणि आयुष्याची कशी हिरवळ फुलून गेली. राणी हे सगळं तुझ्याच मुळे. एकदाच म्हणा, हे जे असं इकडं तिकडं चालतंय का नाही, होय हो चहा करू का कॉफी करू, होय हो तुम्हाला नाश्त्याला काय पाहिजे, होय हो आपण किती वाजता जेवण करूया. कधी सुद्धा म्हणणार नाही हां कपाटातल्या सगळ्या साड्या माझ्या बापानंच घेतल्यात, ही ना लग्नाच्या वाढदिवसाला आपण घेतली होती, होय का नाही, ही घालू का. लगेच काय करायचं असतं आयुष्यात. अरे कधीतरी हाताला असं बोटाला ना पकडायचं असतं, कधीतरी चल माझ्यासोबत, कधीतरी चाललीये ना पुढं, प्रोत्साहनाचा एक हात तिच्या खांद्यावर ठेवायचा असतो. चल तू पुढं, मी आहेस तुझ्या सोबत. काय लागतं बाईच्या जातीला, प्रोत्साहनाचे 2 शब्द दिले ना सगळं काही होतं जगात. फक्त होतंय काय, तुझी शाळा एक, माझी शाळा एक. खो बसला की बाई पळतात, खो बसला की गुरुजी पळतात, शाळेसाठी मर मर मरतात आणि घरात येऊन 2 जण लढतात. आपापसातली लढाई थांबवा. होऊ द्या ना वाद, पण संवाद झाला पाहिजे. होऊ द्या ना वाद, पण संवाद झाला पाहिजे. माणसाच्या काळजाचा आवाज आला पाहिजे. तिला काय होतंय बिन सांगता तुम्हाला कळू द्या भावांनो. आणि ते आज फार दमलंय, भाजी आणायला पाठवू नये, हे तुम्हाला सुद्धा बिन सांगता कळू द्या राण्यांनो. काही गोष्टी जर न बोलता न सांगता कळल्या ना तर संसार फार सुखाचा आणि सरळ होऊन जातो. पण कधी कधी काय होतं, नाही हो मॅडम सगळं बोलताय, सगळं पटतंय, पण हा आगीचा गोळा मी म्हणूनच पेलाय. होतं असं कधी कधी. डाली डाली पे नजर सबने डाली, किसने अच्छी डाली किसने बुरी डाली, आपने जिस डाली पे नजर डाली ओ डाली माली ने काट डाली. आता जी पदरात आली ती बगीच्यासारखी झाली पाहिजे. एवढी काळजी जरी घेतली ना तर लय भारी. एकदा मिशेल आणि ओबामा रस्त्याने प्रवास करत असतात. शेवटचा किस्सा सांगून मी रजा घेणार आहे. आणि एका हॉटेलात जातात. एका हॉटेलात जातात तर त्या हॉटेलचा मालक त्या दोघांना सगळं काही जे जे मागितलेलं असतं ते देतात. आणि नोकर येतो आणि सांगतो ओबामांना की आमच्या हॉटेलच्या मालकांना परत मिशेल मॅडमशी बोलायचं आहे. ती म्हणतो राष्ट्राध्यक्ष मी, आणि बोलायचं आहे कुणाशी, मिशेल ओबामांशी. ती म्हणते की ठीक आहे. त्यांचं खाऊन होतं आणि ते त्या मालकाला भेटतात. मालकाला भेटल्यानंतर मिशेल मिस्किल हास्य करत ओबामांजवळ येते आणि ओबामा विचारतात असं काय आहे की राष्ट्राध्यक्षाशी न भेटता न बोलता तुझ्याशी बोलण्याची इच्छा त्या मालकाने व्यक्त केली. ती म्हणाली त्याचं काय आहे, मी कॉलेजला असताना ना त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. ओबामा म्हणतात बघा तू जर त्याच्याशी आज लग्न केलं असतंस ना तर तू एवढ्या महागड्या आणि आलिशान हॉटेलची मालकीन झाली असतीस. मिशेल ओबामाच्या डोळ्यात डोळे घालते आणि त्यांना सांगते राष्ट्राध्यक्ष महोदय
मी या हॉटेलची मालक झाले नसते, पण मी जर त्याच्याशी लग्न केलं असतं तर तो आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला असता. बाईच्या आतली प्रेरणा आहे ना, आणि बाईच्या आतला जो स्रोत आहे तो पुरुष निर्माण करतो. पुरुष तरी मुलगा म्हणूनच तुमच्या आयुष्यात आलेला असतो ना. तो कुठे पुरुष असतो? तो बाप होतो आणि त्याचा पुरुष होतो. तू पण एक मुलगीच असतेस ना. तू आई होतेस आणि तिची बाई होते. तुम्ही तुमचं बापपण जगासाठी कारणी लावा, आणि बायांनो तुम्ही तुमचं आई पण शाळांसाठी, गावांसाठी, समाजासाठी कारणी लावा. एकदा एक रॉकेट आणि हेलिकॉप्टर असं खाली बसलेलं असते, आणि हेलिकॉप्टर रॉकेटला म्हणते, अरे इतनी भी क्या जल्दी होती है, जब भी देखो जल्दी करता है. काय असतंय, हेलिकॉप्टर सावकाश उडतं ना, आणि रॉकेट पटकन उडतं. रॉकेट हेलिकॉप्टरला काय म्हणतं, अरे बाबा तुझे क्या मालूम है, जिसकी पूंछ में आग लगी होती है उसे ही स्पीड समझती है. तुमच्या प्रत्येकीच्या आणि प्रत्येकाच्या शेपटाला अशी ध्येयाची आग लागावी एवढी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि बाहेर तुमच्या सगळ्यांसाठी एक 5 पुस्तकं 10-10 प्रतीमध्ये बाहेर ठेवलेली आहेत. मराठवाडा विद्यापीठाला MA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमात असणारं स्त्रीकोश 100 मार्काचा पेपर त्या पुस्तकावरती तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये होता MA सेकंड इयरला. तर ते पुस्तक इथं आहे. 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये वाटेवरती काचागं नावाची कविता होती, तर ते वाटेवरती काचागं नावाचं पुस्तक पण त्यात आहे. वेदनेच्या खोल तळाशी पुस्तकातली नांदेड विद्यापीठाला सूप आणि जाते नावाची कविता लागलेली आहे, ते पुस्तक तिथं आहे. आणि आपले प्रश्न 23 वर्ष मी जी मास्तरकी केली ना, ती सगळी मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल या पुस्तकात आहे. त्यामुळे शिक्षकांबद्दल, शिक्षकी पेशाबद्दल आणि त्यातल्या अडचणींबद्दल मी इथं जास्त बोलले नाही. प्रत्येक कविता वाचली की प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजून जाईल. या आजच्या व्याख्यानमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी हे जे पुस्तक आहे, सगळीच पुस्तकं, कोणतंही पुस्तक घेतलं तर ते 100 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. शेवटी सगळे आपण शेतकऱ्याची पोरं आहे. अरे चिमटीनं पेरलं तर काय होतं, असं मुठीनं उगवतं. असं मुठीनं पेरलं पशानं उगवतं. असं पशानं पेरलं की असं हाताने उगवतं. असं हातभर पेरलं ना सुपाने उगवतं. अरे सुपानं पेरलं पोत्यानं उगवतं, आणि पोत्यानं पेरलं तर ट्रकानं उगवतं. मी आज फक्त प्रेमाची एकच चिमूट तुमच्या मनाच्या माळावर पेरून जातीये. हे सगळं पोत्यांनी आणि ट्रकांनी महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा रुजेल, आणि अहमदनगरमध्ये आल्यानंतर याचे सगळे कोंब माझ्या दृष्टोत्पत्तीस पडतील एवढी एकच अपेक्षा करते. आणि जाता जाता चकाकणारे किती, शेवट आहे त्या कवितेचा, मास्तरकी नावाची कविता आहे की जी आता महाराष्ट्रभर गाजते आहे. तर त्यातला शेवट फक्त मी तुमच्या समोर ठेवते. चकाकणारे किती डोळे तेजस्वी करतो मास्तर. चकाकणारे किती डोळे तेजस्वी करतो मास्तर. उंचावलेले अनेक स्वर ओजस्वी करतो मास्तर. मास्तर आभाळातील इंद्रधनु फळ्यावर उधळून देतो. मास्तर आभाळातील इंद्रधनु फळ्यावर उधळून देतो. बागेतल्या कळीवर कल्पनेचं फुलपाखरू सोडून देतो. गणिताची आकडे मोड करताना जीवनाची गणित मांडतो. भाषेचं सारं मार्दव विद्यार्थ्यांच्या पुढ्यात सांडतो. फिरवून आणतो गड किल्ले, जागा करतो इतिहास. नद्या नाले तुडुंब भरुनी देतो भूगोलाचं ज्ञान. कोलांट उड्या खातो मास्तर. कोलांट उड्या खातो मास्तर. योगासने शिकवीत राहतो. पावसाच्या पाण्यात सोडलेली बोट शांतपणे निरखीत राहतो. सरस्वती नाचते त्याच्या जिभेवर. सरस्वती नाचते त्याच्या जिभेवर. विठ्ठल कोंडून घेतो काळ्या फळ्याच्या आत. ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई मुक्ताबाई बसून राहतात चारी कोपऱ्यात, अळकट पाळकट घालून निरागसपणानं.
फुले शाहू आंबेडकर शाळेच्या मैदानावर बागडतात. फुले शाहू आंबेडकर शाळेच्या मैदानावर बागडतात. त्याच्याच प्रेरणेनं सावित्री आणि जिजाबाई तयार होतात. म्हणूनच मास्तर हो, पेललं तर शिवधनुष्य आहे मास्तर की, आणि नाहीच पेलली तर कैफियत होईल मास्तर की, कैफियत होईल मास्तर की. धन्यवाद.